हातकणंगल्यापासून जवळच असलेले नागनाथांचे देवस्थान मौजे नरंदे या गावात आम्ही नागनाथांच्या दर्शनासाठी गेलो। त्या ठिकाणी प्रचंड मोठा परिसर। आत प्रवेश केल्यानंतर हे नागाचे वारुळ त्या ठिकाणी आहे। वारुळाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे नागनाथांच्या दर्शनासाठी निघालो। खूप मोठा परिसर आणि एक सकारात्मक ऊर्जा आणि एक मनाची शांती या ठिकाणी लाभते। जसजसं आम्ही मंदिराच्या जवळ जात होतो तसतसं एक ऊर्जा जाणवत होती, कारण या ठिकाणी नागनाथांचं स्वयंभू शिवलिंग प्रकट झालेलं आहे आणि प्रवेशद्वारावरती असे हत्ती वगैरे आहेत, ज्यांच्यामुळं मंदिराची शोभा आणखी वाढते। समोर नंदी महाराज आहेत। तर प्रवेशद्वारावरती आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आत नागनाथांच्या मंदिराकडे निघालो। आतमध्ये नंदी महाराज आहेत। नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही नागनाथांच्या दर्शनासाठी पुढे निघालो। तर आतमध्ये खूप मनोहर असं शिवलिंग आणि नागदेवतेचे मूर्ती होती। त्यानंतर मुख्य मंदिराकडे, म्हणजे ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो। तिथेही नंदी महाराज होते आणि हे आहे हे मुख्य देवस्थान। आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांचं सुद्धा हे कुलदैवत आहे। या ठिकाणी पंचमीला जत्रा सुद्धा भरते। तर खूप लांबून लोक येतात। मग आम्ही संजीवन समाधी, श्री अज्ञानसिद्ध महाराजांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे। माघ शुद्ध पंचमीला त्यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली। तर हे अज्ञानसिद्ध महाराजांची संजीवन समाधी आहे। इथं आल्यानंतर खूप शांत एक वेगळी ऊर्जा त्या समाधीच्या ठिकाणी जाणवत होती। हे सगळं खूप विलक्षण आणि मनाला एक वेगळीच जाणीव आणि अनुभव करून देणारे क्षण होते। मग दर्शन घेतल्यानंतर अशा प्रकारे रविवारचा दिवस आम्ही पूर्णपणे नागनाथांचं दर्शन घेऊन सत्कारणी लावला। धन्यवाद।